BMC बृहमुंबई महानगरपालिकेची पदभरती आलेली आहे. कार्यकारी सहाय्यक म्हणजे त्यालाच आपण म्हणतो लिपिक. खूप मोठी पदभरती आहे. 1846 जागा आहे. आणि जो काही परीक्षा पॅटर्न आहे, जो काही पेपर पॅटर्न आहे, त्या पेपर पॅटर्न मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे मराठी. आणि मराठी हा पेपर कोण कंडक्ट करणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पेपर कंडक्ट करणार आहे TCS. आता TCS म्हटल्यानंतर TCSचा पॅटर्न आतापर्यंत झालेले जे काही पेपर आहेत त्या पेपरमध्ये आपण बघितलं तर त्या आधारावरच आपण आपल्या YouTube चॅनलला ही अतिसंभाव्य प्रश्न सिरीज सुरू करतोय. त्याचबरोबर जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत त्या संपूर्ण घटकांचे आपण रिव्हिजन आपल्या YouTube चॅनलवरती घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया पुढे. आता या ठिकाणी ही सिरीज आपली कंटिन्यूस असणार आहे. पहिला प्रश्न आहे बघा, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कणव म्हणजे काय, तर कणव कशाला म्हणतात, तर कणव म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो दया. ओके, त्याला काय म्हणू शकतो आपण, तर दया अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणू शकतो. करुणा त्याला आपण म्हणू शकतो. किंवा अजून कोणकोणत्या शब्दांनी त्याला आपण ओळखतो तर त्या ठिकाणी कळवळा अशा पद्धतीने तो शब्द त्यामध्ये येत असतो. बरोबर. त्यानंतर जर आपण बघितलं अजून तर माया आहे, त्याच्यानंतर कृपा आहे. अशा प्रकारची सर्वच्या सर्व शब्द ती एकमेकांना समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर परमावधी अशा पद्धतीने सुद्धा परमावधी हा शब्द सुद्धा त्याला समानार्थी शब्द आहे. परमावधी ही संपूर्ण शब्द त्याला काय आहेत तर समानार्थी. मग आता इथं आपल्याला पर्याय काय दिलाय, कठीण तर काही येऊ शकत नाही, कडवा येऊ शकत नाही, कणकण येऊ शकत नाही. हे संपूर्ण शब्दांशी तुम्ही परिचित आहात. बरोबर. पर्याय क्रमांक 4 जो शब्द आहे तो म्हणजे कळवळा, तर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. TCS पॅटर्न अशाच स्वरूपाचा आहे. तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेली असतात. आतापर्यंत बरेचसे पेपर पार पडले, त्या संपूर्ण पेपरमध्ये आपण हा पेपर पॅटर्न लक्षात घेतला. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जे आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे, जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये स्पेशल BMC परिपूर्ण TCS पॅटर्न त्यासाठी फक्त 499 रुपयामध्ये आपण बॅच तयार केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासता येणार आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रह काही गोष्टी स्वरूपामध्ये, चित्र स्वरूपामध्ये हा शब्दसंग्रह इथे अभ्यासता येणार आहे. आणि नंबर 3 मध्ये जे विद्यार्थी इतर परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी मी काही लेक्चर उतार्यांवरती सुद्धा घेतलेली आहेत. अशी सर्व समावेशक आणि 3 प्रकारच्या नोट्स तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा व्याकरणाची जी काही परिपूर्ण कन्सेप्च्युअल नोट्स आहेत ती उपलब्ध असणार. त्याच्यानंतर स्वतंत्र शब्दसंग्रहाची नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार. आणि नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी फ्लो चार्ट नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध असणार. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्याकरणाची काही चॅप्टर झालेली आहेत. शब्दसंग्रहाच्या नोट्सवरती काम सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये अपलोड होईल आणि फ्लोचार्टच्या नोट्सचं काही दिवसातच त्या ठिकाणी काम संपेल. अशा पद्धतीने 3 प्रकारच्या नोट्स फक्त तुम्हाला याच फीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्या अगोदर ज्या काही माझ्या आधीच्या नोट्स तयार आहेत त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. आणि जोपर्यंत परीक्षा येणार नाही किंवा त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत 6 महिन्यापर्यंत बॅच व्हॅलिडिटी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. म्हणजे 1 वर्ष मिनिमम त्या ठिकाणी बॅच व्हॅलिडिटी देणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर नंबर 2 मध्ये आहे 5 वाजणे. 7ही मुले मुख्याध्यापकांच्या कॅबिनपाशी जमणे कंसात दिलेल्या क्रियापदाचे भूतकाळातील रूप वापरल्यानंतर कोणता पर्याय अचूक आहे. विचारलेलं काय आहे, भूतकाळ विचारलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न TCS विचारते, लक्षात ठेवा. इथं हे वाक्य आलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी दुसरं वाक्य त्या ठिकाणी येऊ शकतं. मग 5 वाजणे म्हटल्यानंतर किंवा त्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट जमणे म्हटल्यानंतर या सर्वांची काय करायची तुम्हाला, तर भूतकाळी रूप तयार करायची आहे. पहिला पर्याय बघा, 5 वाजतील. आता वाजतील म्हटल्यानंतर हे तर भूतकाळामध्ये येत नाही, तर ते कशामध्ये जाणार आहे, ते भविष्य काळामध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्ही पुढे नाही जरी वाचलं तरी तुम्हाला उत्तर देता येणार आहे. म्हणून पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. कारण की वाजणे म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं रूप काय करायचं आहे, भूतकाळी तयार करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, 5 वाजता 7ही मुले मुख्याध्यापकांच्या कॅबिनपाशी जमली. बरोबर. आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या क्रियापदाच्या रचनेवरूनच रचना कशाचा अर्थबोध करून देते, तर भूतकाळाचा अर्थबोध करून देते. जमतील म्हटल्यानंतर तर ते काय आहे, तर ते भविष्यकाळी आहे.
म्हणून हे येऊ शकत नाही. त्यानंतर जमतात म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हे सुद्धा भूतकाळाचा अर्थबोध करत नाही. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने कोणता पर्याय बरोबर आहे, तो पर्याय क्रमांक 2 आहे. कारण की मित्रांनो, जे काही आपले काळ आहेत त्या काळाचे उपप्रकार असतील किंवा मुख्य प्रकार असतील, म्हणजे जर आपण त्या ठिकाणी जे काही संपूर्ण काळाचे प्रकार घेतले, सर्वात पहिला मुख्य प्रकार जर आपण लक्षात घेतले वर्तमान काळ, त्याच्यानंतर दुसरा आहे भविष्य काळ, आणि तिसरा जो काही आहे तो तिसरा प्रकार म्हणजे भूतकाळ. या तिघ काळांचा विचार जर आपण केला तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे किंवा वर्तमान काळामध्ये क्रिया सध्या घडत असते, भविष्य काळामध्ये क्रिया घडणार असते आणि भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली असते. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी बॅचमध्ये काळ हा टॉपिक घेतो तेव्हा पाठांतर करायची गरज नाही. तर काळ हा टॉपिक घेत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या काही त्या ठिकाणी ट्रिक्स असतात, ओके, त्या ट्रिक्सनेच मी त्या ठिकाणी शिकवत असतो. आता लवकरच आपलं जे काही पुस्तक आहे ते लवकरच मार्केटला येते, ओके, मग ते वर्ग 3 साठी वेगळं असणार आहे, MPSC साठी वेगळं असणार आहे, ओके. तुम्हाला लवकरच त्याची माहिती मी तुम्हाला देणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे आहे बघा पुढचा प्रश्न, मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो, वाक्यातील कर्मसूचित पर्याय ओळखा. आता वाक्यातील तुम्हाला 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाक्यातील कर्ता ओळखा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्यातील कर्म ओळखा. या 2 गोष्टींवरती प्रश्न तुम्हाला खूपदा विचारलेली असतात. आता मी फक्त कर्मावरती इथं बोलणार आहे, कारण कर्त्याचा प्रश्न पुढे मी घेतलेला आहे. कारण की TCS यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारते. तर वाक्यातील कर्म कसं ओळखायचं, तर वाक्यामध्ये सर्वप्रथम आलेलं जे काही क्रियापद आहे ते लक्षात घ्या. क्रियापद घेतल्यानंतर त्या क्रियापदाचा जो मूळ धातू असतो तो मूळ धातू त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे, आणि त्या मूळ धातूला त्या ठिकाणी प्रश्न विचारला पाहिजे. अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला वाक्यातील कर्म ओळखता येणार आहे. त्या मूळ धातूला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, लेला, लेली, ओके, ह्याच्यापैकी एकाने तुम्ही प्रश्न विचारू शकतात, लेला, लेली, लेले, लेल्या, ओके, कायने तुम्ही प्रश्न विचारू शकतात, ओके. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर ह्याने प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यातील काय मिळतं, तर कर्म मिळतं. म्हणजे वाक्य कोणतंही असू द्या, कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू द्या, तुम्हाला वाक्यातील कर्म अशाच पद्धतीने ओळखता येणार आहे. म्हणजे मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो, वाक्यातलं क्रियापद आलं उलटतो, त्या वाक्यातला मूळ धातू आला उलट, ओके. काय आला मूळ धातू उलट, हा वाक्यातला मूळ धातू आला. मग उलटणारा कोण, तर त्या ठिकाणी वाक्यातील कर्ता तुम्हाला भेटणार आहे मोहन. तर पुढे मी तुम्हाला सांगतो, उलटलेली काय, तुम्ही प्रश्न विचारू शकता, उलटलेली काय, अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला मित्रांनो तर तुम्हाला उत्तर भेटते आहे कर्म. मग या वाक्यातलं कर्म कोणतं आलेलं आहे, उलटलेली काय, तर तिथं आपल्याला उत्तर भेटते आहे पाने. म्हणजे वाक्यातलं पर्याय क्रमांक त्या ठिकाणी पुस्तकाची पाने म्हटल्यानंतर पाने हे वाक्यातलं कर्म आहे. कर्मविस्तार त्याला तुम्ही म्हणू शकतात पुस्तकाची, पण तसा तिथं पर्याय दिलेला नाही. मग कर्मविस्तार ही कन्सेप्ट काय आहे सर, ते पुढे जसजशी त्या ठिकाणी प्रश्न येतील वाक्य पृथक्करणाचा तो पार्ट आहे. एवढं त्या ठिकाणी आपण बोलण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर जसजशी त्या ठिकाणी प्रश्न येतील त्या त्या स्वरूपाने त्या ठिकाणी मी कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहे. मला पुस्तकाची पाने म्हटल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की हे कर्म विस्तारामध्ये आलेलं असणार आहे आणि पाने हे वाक्यामध्ये कर्म आलेलं असणार आहे, ते पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे, ओके. म्हणून अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, ओके. हा 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न बघा, सप्ताह, त्रिदल, पंच, पाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. आता इथे विद्यार्थी खूप वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्यूज होतात. आता समासाचे प्रकार म्हटल्यानंतर मुख्य समासाचे प्रकार किती आहेत, 4 आहेत. सर्वात पहिला अव्ययीभाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही. आता तुम्हाला हे 4 प्रकारांचं त्या ठिकाणी थोडक्यात सांगून देतो की सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे अव्ययीभाव. अव्ययीभावामध्ये सर्वांना माहिती आहे की अव्ययीभाव समास म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात अव्ययीभाव समास, तर ज्या समासाचं पहिलं पद महत्त्वाचं असतं, कितवं पद, पहिले पद महत्त्वाचे असतं, अशा स्वरूपाचं आपलं पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येते शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून संपूर्ण व्याकरण, ओके. पहिले पद महत्त्वाचे असते त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. मग या अव्ययीभाव समासामध्ये काही उपसर्ग जुडलेली असतात, बरोबर, त्याचे 3 उपप्रकार पडतात. बराचसा तो म्हणजे मोठा प्रकार आहे, ओके. म्हणजे जर त्या ठिकाणी मी असं जर म्हटलं की आ जन्म, ओके, अशा प्रकारे मग इथं पहिलं पद कोणतं आलं, तर आ हे पहिलं पद आलं, जन्म हे नंतरचं पद, नंतरचा शब्द आला. मग पहिलं पद महत्त्वाचं असतं त्याला म्हणतात आ
अव्ययीभाव समास. ओके, अशा पद्धतीने ही पहिली गोष्ट. त्यानंतर नंबर 2 मध्ये जेवढं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तेवढं या ठिकाणी मी बोलतो. दुसरा प्रकार तो म्हणजे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय असतं तर इकडं अत्यंत महत्त्वाची गोष्ट, दुसरे पद महत्त्वाचे असते. कितवे पद महत्त्वाचे असते? दुसरे पद महत्त्वाचे असते, बरोबर. मग इथं जर आपण लक्षात घेतलं तर दुसरे पद महत्त्वाचे असते. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं सप्ताह, तर 7 दिवसांचा समूह. सप्ताह म्हणजे काय तर त्या ठिकाणी याचा विग्रह सप्ताह अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर 7 दिवसांचा समूह अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वांना माहिती आहे की सप्ताह असेल, त्रिदल असेल किंवा पंचपाळ्या असतील. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की सप्ताह म्हटल्यानंतर 7 पहिलं पद जे काही आलेलं असतं तर ते पहिलं पद काय असतं तर पहिलं पद हे संख्यावाचक असतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, पहिलं पद काय असतं संख्यावाचक असतं. मग त्याला तुम्ही काय म्हणता तर त्याला तुम्ही द्विगु तत्पुरुष समास असं म्हटलं जातं किंवा त्याला संख्या पूर्वपद असं सुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे त्या दिलेल्या जो काही सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद संख्यावाचक असतं. मग आता काही जण म्हणत असतील की सर तुम्ही तर इथं आम्हाला सांगताय दुसरे पद महत्त्वाचे असते. त्याचा विग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट असते दुसऱ्या पदाची, बरोबर. दुसरे पद तिथे महत्त्वाचे आलेले असते. त्रिदल म्हणजे 3 दलांचा समूह. त्रिदल म्हणजे काय तर त्याचा विग्रह अशाच पद्धतीने होतो 3 दलांचा समूह. ओके, 3 दलांचा समूह. म्हणजे इथं पहिलं पद तर तुम्हाला एक ट्रिकच्या माध्यमातून ओळखण्यासाठी ठीक आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरं पदच महत्त्वाचं असतं, हे कधी विसरायचं नाही. ओके, पंचपाळ्या म्हटलं 5 पळ्यांचा समूह अशा पद्धतीने हा होता तुमचा तत्पुरुष समास. त्यानंतर नंबर 3चा मुख्य प्रकार येतो तो म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय असतं तर इथं दोन्ही पदे महत्त्वाची असतात. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्या ठिकाणी त्या समासाला काय म्हणतात तर द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे ज्यांना त्या ठिकाणी समासाचं काहीच नाही माहिती ते सुद्धा इथं सोडवू शकतात. ओके, मग दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजे कशी तर आई वडील. मग आई वडील म्हटल्यानंतर दोन्ही पदे महत्त्वाची. ओके, त्याला म्हटलं जातं द्वंद्व समास. त्यानंतर 4 नंबरमध्ये तुम्ही आला तर बहुविरी समास. कोणता बहुविरी हा समास. ओके, मग बहुविरी समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. कितव्या पदाचा? तिसऱ्या पदाचा बोध होतो. तिसऱ्या पदाचा बोध होतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला मराठीमध्ये बहुविरी समास म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशा प्रकारे समासाचे जे मुख्य प्रकार आहेत ते 4 आहेत. ते 4 प्रकार तुमच्या समोर मी मांडलेत. आपल्याला प्रश्न विचारलेला होता सप्ताह, त्रिदल, पंचपाळे. मग तो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट होणार आहे तर तो येणार आहे द्विगु या समासामध्ये. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता शोधा. आता तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे वाक्यातील कर्ता. तुम्हाला मी आधी सांगितलं वाक्यातील कर्म ओळखा, त्याची पद्धत तुम्हाला मी सांगितली. आता वाक्यातील कर्ता ओळखताना काय लक्षात घ्यायला पाहिजे तर सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधायचं आहे. त्यानंतर जे क्रियापद घेतलेलं आहे त्या क्रियापदाचा मूळ धातू घ्यायचा आहे. ओके, आणि त्या क्रियापदाच्या मूळ धातूला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नारा. ओके, किंवा नारी किंवा नारे. ओके, त्यानंतर नाऱ्या. ओके, कोणने प्रश्न तुम्हाला इथे विचारायचा आहे. ओके, नारा, नारी, नारे, नाऱ्या, कोणने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जर मित्रांनो तुम्हाला वाक्यातील व्यक्तिवाचक कर्ता जर ओळखायचा आहे, कोणता व्यक्तिवाचक कर्ता ओळखायचा आहे तर कोणने प्रश्न विचारा. जर तुम्हाला वस्तुवाचक कर्ता ओळखायचा आहे तर तुम्हाला कायने प्रश्न विचारायचा आहे. आता काही जण म्हणतील की सर फक्त आम्ही कोणने प्रश्न विचारावा अशा पद्धतीने शिकलोय, कायने प्रश्न विचारावा त्या ठिकाणी हे आम्ही काही शिकलेलो नाही, बरोबर. पण महत्त्वाची गोष्ट एक आहे मित्रांनो, जे काही आतापर्यंत MPSC प्रश्न विचारते आहे त्याला अनुसरून त्या ठिकाणी पद्धत तिथे रूढ करावी लागली म्हणून दोघं पद्धतीने तुम्ही वाक्यातील कर्ता ओळखू शकता. इथे व्यक्तिवाचक कर्ता कोण आणि वस्तुवाचक कर्ता कायने प्रश्न विचारा. म्हणजे अशा पद्धतीने आता आपल्याला उदाहरण दिलं की गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. वाक्यातलं क्रियापद कोणता आलं मित्रांनो? वाक्यातलं क्रियापद आलं असतो, त्याचा मूळ धातू आला असं. मग तुम्ही इथे प्रश्न विचारू शकताय असणारा काय, अशा पद्धतीने तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. वस्तुवाचक कर्ता तुम्हाला ओळखायचा आहे म्हणजे तुम्हाला आता इथं उत्तर भेटते आहे रेडिओ. ओके, रेडिओ हे त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं तर उत्तर मिळालं. म्हणजे वाक्यातील कर्ता
कोणता मिळाला तर वाक्यातील कर्ता मिळाला पर्याय क्रमांक 4. ओके, अशा पद्धतीने. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता काही जणांना वाटलं असेल इथं, काही जणांना 100% खात्री असेल की गोखलेंच्या बरोबर अशा पद्धतीचाच तोच शब्द वाक्यातला कर्ता असू शकतो. पण त्यासाठी एक महत्वाची ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो की जेव्हा एखाद्या नामाला किंवा एखाद्या शब्दाला जेव्हा षष्ठी विभक्तीचं प्रत्यय जुळते आहे, कोणत्या विभक्तीचं, जेव्हा षष्ठी विभक्तीचं प्रत्यय जेव्हा जुळते आहे तर तेव्हा वाक्यातला तो शब्द कर्ता नसतो. मग वाक्यातला शब्द केव्हा, षष्ठी विभक्तीचा प्रत्यय जुळलेला शब्द केव्हा कर्ता असतो, जेव्हा वाक्यामध्ये किंवा जेव्हा वाक्याच्या शेवटी किंवा जेव्हा वाक्याच्या शेवटमध्ये त्या ठिकाणी कोणतं क्रियापद आलेलं असेल मित्रांनो, तर वाक्याच्या शेवटी जेव्हा संयुक्त क्रियापद आलेलं असेल तेव्हाच तो शब्द वाक्यातला काय असू शकतो, तर तो कर्ता असू शकतो. समजलं का? म्हणजे मी जर असं म्हटलं की दादाचे जेवण करून झाले, बरोबर, जेव्हा संयुक्त क्रियापद आलेलं असतं वाक्याच्या शेवटी, मग जेवण करणारा कोण आहे, तर दादा आहे. म्हणजे तेव्हाच वाक्यामध्ये काय आलेला असतो तो, तर तो वाक्यामध्ये करता येत असतो. म्हणून या काही गोष्टी आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. 5 नंबरचा प्रश्न होता. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो, या वाक्याचा भविष्यकाळ असलेला पर्याय निवडा. सकाळी अचानक वीज गेली आणि मी लिफ्टमध्ये अडकतो, हे तर काही येऊ शकत नाही, वाचल्यानंतर लगेच लक्षात येते. सकाळी अचानक वीज जाईल आणि मी लिफ्टमध्ये अडकेन. ओके, दुसरं उदाहरण, त्यानंतर सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो, हे तर भूतकाळामध्ये जात आहे, बरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी सकाळी अचानक वीज जाण्याने मी लिफ्टमध्ये अडकणार, हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की जाईल आणि लिफ्टमध्ये मी अडकेन. ओके, म्हणजे भविष्य काळामध्ये क्रिया काय होणारी आहे, तर घडणारी आहे. म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण जे काही कन्सेप्ट आहे, तर या संपूर्ण कन्सेप्ट अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायला लागतात. हा होता 6 नंबरचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न हा काही IBPS पॅटर्न आहे. ओके, ते पण प्रश्न मी इथं काही समाविष्ट केलेली आहेत की काही विद्यार्थी फक्त BMC साठीच तयारी करत नाहीये, तर बऱ्याच परीक्षांसाठी तयारी करीत असतात. तर काही प्रश्न इथं सुद्धा मी घेतलेली आहेत बघा, की वाक्यात म्हणजे खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. व्याकरणाच्या दृष्टीने उत्पत्तीचा प्रश्न फारसा महत्त्वाचा नसतो. आता इथं जी काही शब्द रचना किंवा जी काही रचना वापरलेली असते, तर ती रचना थोडी हाय लेवलची असते, बरोबर. कारण की IBPS पॅटर्न आपला स्वतःचा जो पॅटर्न आहे तो बदलवत नाही. समजलं का? त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, बरोबर. हा पहिला पर्याय आहे, म्हणजे ए म्हटल्यानंतर हा आहे. त्यानंतर पण या आख्याता संदर्भात उत्पत्तीच्या प्रश्नाला थोडेफार महत्त्व येते. ओके, हे बी आहे. त्यानंतर मराठीमध्ये धातूला लागणारे हे प्रत्यय म्हणजे लागणारे हे, बरोबर, सी आहे. प्रत्यय संस्कृतमधील धातूला लागणाऱ्या प्रत्ययांवरील किंवा कृदंत विशेषणांवरून आलेले असतात. आता इथं तुम्हाला म्हणजे जर तुमचा गाढा अभ्यास असेल मराठीचा किंवा त्या ठिकाणी खूप चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे, अदरवाईज नाही. समजलं का? मग इथं काय चुकीचं आहे, तर इथं डी मध्ये त्या ठिकाणी चुका आहेत. का? कारण की प्रत्यय हा कन्सेप्ट त्या ठिकाणी स्वतंत्र आहे. काय आहे? प्रत्यय हा कन्सेप्ट स्वतंत्र आहे आणि कृदंत हा जो कन्सेप्ट आहे, तर हा कन्सेप्ट सुद्धा स्वतंत्र आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी हे एकमेकांना, मला काय सांगायचं आहे की या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी ज्या काही आहे त्या एकमेकांना, अत्यंत महत्त्वाचा पार्ट, की या एकमेकांना काय नाही तर या एकमेकांना पर्यायी नाही. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. समजलं का? म्हणजे जर आपण त्या ठिकाणी प्रत्यय आणि कृदंत या दोन्ही गोष्टी घेतल्या, त्या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहे, एकमेकांना त्या पर्याय नाही. म्हणून इथं किंवा न येता त्या ठिकाणी काय यायला पाहिजे होता, तर तिथं यायला पाहिजे होता आणि. ओके, म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये कुठे चुकीचा भाग आलाय ते तुम्हाला ओळखायला लागतं. हे प्रश्न मी तयार केले स्वतः, त्यामुळे त्या ठिकाणी हे जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला देऊ शकतो. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. कारण की प्रत्यय म्हणजे कृदंत नाही, कृदंत म्हणजे प्रत्यय नाही. कृदंत म्हणजे काय? वाक्यामध्ये क्रिया दर्शवून अपुरी दाखविणारा शब्द म्हणजे कृदंत असतो. आणि प्रत्यय म्हणजे काय? एखाद्या नामाला ते नंतरून जोडणारेलं असतं. म्हणजे लक्ष्मणाने, समजलं का? हे झालं लक्ष्मणाने म्हटल्यानंतर हे प्रत्यय झालं. पण कृदंत तसं येत नाही. कृदंत वाक्यामध्ये वापरलं जातं, अपुरी क्रिया दर्शवण्यासाठी त्याचा वापर होत असतो. म्हणून त्या ठिकाणी ती बरीच मोठी कन्सेप्ट आहे. ते आता इथं आपल्याला तो पार्ट नाही, फक्त वाक्यातील चुकीचा भाग कोणता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 फक्त डी बरोबर. ओके, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे तसाच एक प्रश्न आहे अजून बघा, वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. आता अनेक लोकांच्या दृष्टीने जाती संबंधीची ओळख ही इतकी तीव्र असते की तिच्यामुळे राष्ट्रीय ओळख ही गौण ठरते.
किंवा त्याला काहीच महत्व नाही. बरं, उदाहरणासाठी आरंभीचे अमेरिकन्स. आता त्या ठिकाणी आपण काही विद्यार्थी अमेरिकन्स म्हटल्यानंतर अशा पद्धतीने विचार करतील की सर इथं पहिली विलांटी न येता किंवा ऱ्हस्व विलांटी न येता तिथं दीर्घ विलांटीचा समावेश होत असतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या ठिकाणी ही दीर्घ विलांटी जिथे वापरलेली असते तर ती चुकीची ठरते. त्यानंतर आफ्रिकन म्हटल्यानंतर काही म्हणतील की आफ्रिकन. ओके, अशा पद्धतीने काही जण म्हणतील की आफ्रिकन, अशा पद्धतीने काही जण लावतील. बरोबर अर्थ. त्यानंतर त्या ठिकाणी या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. समजलं का? आफ्रिकन म्हटल्यानंतर समूहाचा उल्लेख करता येईल म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारकाव्याने अगदी छोट्या छोट्या पद्धतीच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या प्रॉपर पद्धतीने क्लिअर करून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून मित्रांनो इथे तुम्ही उत्तर देऊ शकतात की कुठेही चूक नाही, वाक्यामध्ये कुठेही चूक झालेली नाही. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला तिथे येत असतात. 9 नंबरचा प्रश्न आता बघा, सामासिक शब्दांवरती 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे जातो. मग आता इथं प्रश्न काय, पुढील सामासिक शब्द म्हणजे सामासिक सलग क्रमाने ओळखा. ओके, म्हणजे त्या तुम्हाला नामाचा लिंग विचार जो काही आहे तो तुम्हाला ओळखायला सांगितलंय. सर्वात जास्त TCS आणि IBPS ला आवडणारे 2 घटक म्हणजे नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार. ते मी आवर्जून आपल्या YouTube चॅनलला घेणार आहे. समजलं का? आवर्जून घेणार आहे. त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल, त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता बघा इथं सामासिक शब्द म्हटल्यानंतर अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. सर्वांनी अगदी काही सेकंदामध्ये ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करून घ्या. सामासिक शब्द म्हटल्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की सामासिक शब्द म्हटल्यानंतर आता साखर भात आहे. बरोबर, तर सामासिक शब्दाचं लिंग जर तुम्हाला ठरवायचं आहे किंवा लिंग जे काही मराठीमध्ये डिसाईड केलं जातं तर सामासिक शब्दांचे लिंग कशा पद्धतीने डिसाईड होतं किंवा कशा पद्धतीने ठरतं, जो काही दुसरा शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दाच्या अर्थावरून त्या दिलेल्या संपूर्ण शब्दाचं लिंग ठरत असतं. म्हणजे त्या ठिकाणी साखर भात. बरोबर, मग आता साखर हा एक पहिला शब्द आहे, त्याच्यानंतर दुसरा शब्द जुडलेला आहे त्याला भात. मग या दुसऱ्या शब्दावरून त्या पूर्ण सामासिक शब्दाचं लिंग डिसाईड होत असतं, लिंग ठरत असतं. मग आता भात म्हटल्यानंतर आपण याला काय म्हणूया, तर आपण अशा पद्धतीने त्याला म्हणू शकतो तो भात. बरोबर, मग तो भात म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा अर्थ कसा प्रकट होणार आहे, तर पहिला शब्द पुल्लिंग येणार आहे. पूर्ण साखर भात या शब्दाचं परिपूर्ण शब्दाचं लिंग कोणतं ठरणार आहे, तर साखर भात म्हटल्यानंतर या परिपूर्ण शब्दाचं लिंग ठरणार आहे सामासिक शब्द. ओके, काय ठरणार आहे? सामासिक शब्द हे त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी देवघर म्हटल्यानंतर देव अधिक घर अशा पद्धतीने 2 शब्द आहे. दुसरा शब्द कोणता आलेला आहे? घर. मग घर म्हटल्यानंतर तो घर तर काही म्हणू शकत नाही, ती घर काही म्हणू शकत नाही, तर तिथे म्हणता येणार आहे ते घर. ते घर म्हटल्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच आहे की ते घर म्हटल्यानंतर ते येणार आहे नपुसकलिंगी. काय येणार आहे? नपुसकलिंगी ते येणार आहे. ओके, दुसऱ्या शब्दावरून पूर्ण शब्दाचं लिंग ठरत असतं. म्हणजे देवघर म्हटल्यानंतर ते देवघर असं तुम्हाला बोलावं लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मीठ भाकर. आता इथं शब्द कोणता आहे, तर मीठ भाकर हा शब्द आहे. म्हणजे मीठ अधिक भाकर ही 2 शब्द त्यामध्ये समाविष्ट आहे. मग 2 शब्द समाविष्ट असताना दुसरा शब्द कोणता आलेला आहे? भाकर. मग भाकर म्हटल्यानंतर ती भाकर अशा पद्धतीने तुम्ही बोलणार. मग ती भाकर म्हटल्यानंतर काय येणार आहे, तर स्त्रीलिंगी येणार आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने पहिला येणार आहे पुल्लिंगी, दुसरा नपुसकलिंगी क्रमाने तिसरा स्त्रीलिंगी. कुठं आहे पर्याय बघा, पुल्लिंग, नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. आता कधीच विसरू नका की दिलेल्या सामासिक शब्दाचं लिंग कसं ठरत असतं, दिलेल्या सामासिक शब्दाचं लिंग कसं डिसाईड होत असतं. ओके, नामाचा लिंग विचार यावरती मी एक लेक्चर घेणार म्हणजे घेणार, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे बघा, विणलेले व झाकलेले झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे कोणतं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द ही प्रश्न विचारली जातात. करारी हे तर काही येऊ शकत नाही, करंडा असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. बरीचशी शब्द त्या ठिकाणी आलेली असतात. म्हणून अशा पद्धतीने ही प्रश्न होते. अशा पद्धतीने 10, 15, 20 10, 15, 20 प्रश्न आपण रोजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपले एकूण 10 प्रश्न होती. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आवर्जून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेक्चरचं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे. आवर्जून लिंकवर जावा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. काही अडचण असेल संपर्क करा. इथं थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.